कसं काय पब्लिक, तर मी आज चाललोय दीप उत्सव बघण्यासाठी. ते म्हणजे कुठं माहिती आहे काय, राजाराम बंधारा पंचंग घाट कसबा बावडा येते. आणि खरं म्हणजे ह्या दिवशी आमच्या कोल्हापूरकरांची दिवाळी संपन्न होते. हे जाता तर लांबनच बघा शार्प्या केवढा ढीग पडायला लागल्यात, म्हणजे कसला विषय असणार आहे तिथं. थोडं पुढं आलो आणि बावड्याच्या चौकात थांबलो. या चौकाचं नाव आहे भगवा चौक आणि ह्या महाराजांचा नवीन पुतळा उभा केला. हे बघून असलं मन प्रश्न झालं मला माहिती आहे का, म्हणून मी थांबलो आणि जरा व्हिडिओ घेतला. तुम्ही पण बघा कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं आलो तर बघतो काय गर्दी ढीग. एकानं म्हटलं तर वर गाडी इथंच लाव भावा आणि चालत जा, कारण पुढं गाडी जाणार नाही. मग काय गाडी लावलं आणि निघालो चालत. काय अवघड आहे बाबा खरंच. तर आपल्याला एक मित्र भेटला आहे, त्याला आपण आता विचारूया की बाबा हे कधीपासून चालू आहे. जर मित्र हे कधीपासून चालू आहे तुला काय माहिती आहे का? हे मला पण एवढं माहीत नाही, पूर्वीपासून चालू आहे एवढं मला माहिती आहे. ओके, पौर्णिमा असते ते. ओके, थँक्यू. जरा आणि पुढं चालत आलो तर बघतोय काय अहो चालत जायला बी रस्ता आहे का नाही वाटायला लागलं. पुढं चाललो तर गर्दी वाढली. गाड्या पण माणसाने कशा कोंबल्यात इथं इकडे तिकडे लावल्यात, त्यामुळे फोलेल बिलेल सगळे अडकून बसल्यात. कसं आपलं वाट काढत पुढे गेलो व्हिडिओ करत. म्हटलं आता जातोय का नाही तेच कळना. आईला दीप उत्सवला एवढी गर्दी म्हटल्यावर काय अवघड बाबा. कसं वाट काढत पुढं आलो या गर्दीतनं. आणि इथं आल्यानंतर हे घाटावरचं मंदिर आहे बघा. आणि मंदिरात पण दर्शन घ्यायसाठी लोकांची गर्दी खूप आहे. आणि आजूबाजूला जर बघितलं असं तर परिसरमध्ये जरा बारक्या पोरांना खेळावेळा म्हणजे असं जत्रा भरल्यासारखं पाळणं बिळणं वगैरे आल्यात. तुम्ही पण कधी तर असं म्हणजे पुढच्या वर्षी आला तर या बघायला लई भारी सीन असतो इथं. जे मेन बघण्यासाठी मी इथं आलेलो त्याचा वर्ण मी जरासा असा शूट घेतला, व्हिडिओ मस्तपैकी केला. आणि काय खतरनाक केलेलं, शार्प्या लावलेला, चायना माल सोडलेला, लाईट बीट LED जरा डेकोरेशन मस्त केलेलं. आणि खरं सांगतो मी पण पहिल्यांदाच हे बघायला आलेलो. तसंच आता खाली निघालो होतो तर बघितलं तर काय इथं वेगवेगळ्या प्रकारच्या विविध अशा रांगोळ्या काढल्या होत्या. म्हणजे आपल्या भावानी किंवा मित्र मंडळीनं मिळून त्यांच्या नातेवाईकांनी किंवा कुठल्याही टीमनं ज्या रांगोळ्या काढलेल्या, खतरनाक काढलेल्या रांगोळ्या. आणि माणसाचं कसं माहिती आहे, माणसाला कलाकार जागा झाला का नाही माणूस कुठेही त्याची कला दाखवू शकते. आणि ह्या ज्या रांगोळ्या काढलेल्या होत्या त्या असल्या खतरनाक होत्या का नाही काय सांगू. विषयच होता याचा. काय तर तुम्हाला बोलू शकतो कलाकार काय कुठेही जरी उतरला कलाकार तर त्याची कला कुठेही दाखवू शकतो. तसंच आता जरा खाली जाऊन बघूया म्हटलं कसा लुक दिसतोय. आणि पाठीमागनं जाताना तुम्हाला माझ्या मागे दिसत असले दिवो वगैरे पायरीवरती लावल्यात, सगळं सजावट केले. आणि वरून असा आहे पुला ब्रिजवरला तुम्हाला लाईटिंग केलेला व्ह्यू दिसते बघा. तसंच आता खाली जाऊया आपण आणि बाकीचं खालनी पण काय केले जरा बघूया, तुम्हाला सगळं मी दाखवतो. खाली येऊन बघितलं तर गर्दी ढीग, पब्लिक काय मायना झाली, सगळं बघायला आल्यात खतरनाक. आता काय त्यात पब्लिक आली इथं. आता जाऊन जरा बघूया म्हटलं पुढं ब्रिजवर जाऊया म्हटलं, जरा पुढे जाऊन बघूया कसा सीन दिसते. चला आता पुढे जाऊया आपण. आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला ब्रिजवरनं सगळा व्ह्यू असा जवळ येऊन सीन घेतला. खतरनाक वाटत होतं. पाणी आणि त्यात लाईटिंग असली खतरनाक दिसत, वाहतेल नदी खतरनाक वाटत होतं. आवाज पाण्याचा एकदम शांतमध्ये असं वाटत होतं खतरनाक. आणि ह्यो ब्रिज तर का नाही विषय सांगतो तुम्हाला, किती वर्ष झालं मी असंच बघावली बांधलेला, निम्माच ठेवला आहे. तर त्याचा काय तर उपयोग झाला आहे बाबा. तिच्या आईला दीप उत्सवला आम्हाला लाईटिंग लावाय तर मिळाली त्याला, एवढा तर त्याचा उपयोग आहे. रस्ता काय ती ब्रिज कवा मोठा होती आणि कवा त्याच्यावर गाड्या जातात हे तर काही माहिती नाही, पण असू दे काहीतरी उपयोग झाला आहे. तिच्या आईला सरकारनं काहीतरी उपयोग केला आहे त्याचा पब्लिकनं आपल्या, ते बरं आहे. हे असं लांबनं व्ह्यू घेतला. पुढे फंक्शन चालू आहे तिथं. बंटी पाटील साहेब, ऋतुराज पाटील साहेब हे सगळेजण आलेले आहेत. आणि म्हणजे स्त्रियांसाठी तिथं फंक्शन ठेवलेलं आहे, म्हणजे कार्यक्रम ठेवलेला आहे. काय चालू आहे त्यांचं. पाठीमागे लांबनं जरा मी असा व्ह्यू घेतला. मस्त वाटत होता. आणि चायना माळा वगैरे बघा तुम्ही कशा वाटायला लागल्यात खतरनाक. पाण्यात वगैरे पण असं दिवो वगैरे जरा थोडीफार सोडले, जास्त सोडले नाहीत कारण पाण्याचं नुकसान होते, घाण होत्या, सगळं प्रदूषण होते, म्हणून तेवढंच लाईटली केलेलं आहे. भारी वाटत होतं सगळं बघायला सीन. आणि हे आपलं जरा बघा स्त्रियांनी मिळून सगळं डेकोरेशन केलं, देव्यांचं जरा असं डिझाईन वगैरे केल्या, मस्त वाटत होतं बघायला, भारी आहे खतर. ते आता आपलं सगळं बघून मी परत आलो आणि आपली इथं गाडी इथं लावल्या, चालत घाम फुटलाय मला आता. आणि जातात आपल्या भावाला लाईक सबस्क्राईब नक्की करा.